2 वर्ष आधी राजकारणात आला. सगळ्याच्या सगळ्या 234 जागा लढवल्या, मोजून 10 सभा घेतल्या, मोजकेच रोड शो केले, मुलाखती दिल्या नाहीत, प्रेस कॉन्फरन्स घेतल्या नाहीत, पण निकालात दुवा केला आणि तमिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाचा दावेदार ठरला. ही झाली थलपती विजयची सक्सेस स्टोरी. पण राजकारणात महत्त्वाचे असतात आकडे. वन साइड तमिळनाडू मारलं असलं तरी विजयच्या तमिळगा वेट्री कळघम या पक्षाला जागा मिळाल्या आहेत 108. तमिळनाडूमध्ये बहुमताचा आकडा आहे 118. सगळ्यात मोठा पक्ष ठरला असला तरी टीव्हीके बहुमतापासून दूर आहे आणि खरा खेळ आहे तो इथेच. कारण निवडणुकीआधी विजयने कुठल्याच पक्षासोबत युती केली नव्हती. अगदी आलेल्या ऑफर्स सुद्धा विजयने नाकारल्या. त्यामुळे आता 10 जागांची जुळणी टीव्हीके कशी करणार हा प्रश्न आहे. विजय काँग्रेस सोबत जाणार, AIADMK ची मदत घेणार, की तमिळनाडूमध्ये टिपिकल साऊथ इंडियन पिक्चर स्टाईल ट्विस्ट येणार? सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी तमिळनाडूमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या तर सगळ्यात मोठा पक्ष टीव्हीके 108, DMK 59, AIADMK 47, काँग्रेस 5, PMK 4, IUML 2, CPI 2, VCK 2, CPIM 2, भाजप 1, DMDK 1 आणि AMMK 1. डीएमकेच्या नेतृत्वात काँग्रेस आणि काही छोटे पक्ष एकत्र होते आणि AIADMKच्या नेतृत्वात भाजप आणि काही पक्ष एकत्र होते. पण या दोन्ही आघाड्यांना बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. आता तो थलपती विजयच्या टीव्हीकेला सुद्धा गाठता आलेला नसला तरी सत्ता स्थापनेच्या हालचाली या टीव्हीकेनेच सुरू केल्यात. पक्षाने आपल्या बैठकीत थलपती विजयला विधिमंडळ पक्षनेता म्हणून निवडलं. त्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा करत राज्यपालांची वेळ सुद्धा मागितली आहे. समोर येत असलेल्या बातम्यांनुसार 7 मेला थलपती विजयचा तमिळनाडूचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी सुद्धा होणार आहे. पण प्रश्न आहे तो आकड्याचा. विजय 10 आमदारांचा आकडा कुठून आणणार? आता 10 आमदारांची बेरीज करायला विजयसाठी ऑप्शन्स कोणकोणते आहेत तर सूत्रांच्या आधारे देण्यात येत असलेल्या बातम्यांनुसार टीव्हीकेने छोट्या पक्षांशी चर्चा करण्याची तयारी सुरू केली आहे. सध्या विजयच्या रडारवर काँग्रेस, VCK, CPI, CPIM आणि IUML म्हणजेच इंडियन युनियन मुस्लिम लीग असल्याचं सांगण्यात येते. आता काँग्रेसचे 5 आणि इतर 4 पक्षांचे प्रत्येकी 2 असे एकूण 13 आमदार विजयला जोडता आले तर टीव्हीकेला आपला आकडा 123 पर्यंत घेऊन जाता येतो आणि आरामात मेजॉरिटी मिळवता येते. पण हे गणित कागदावर सोपं वाटत असलं तरी प्रत्यक्षात त्यात अनेक अडथळे आहेत. हे 5ही पक्ष या निवडणुकीत DMKच्या नेतृत्वात सेक्युलर प्रोग्रेसिव्ह अलायन्स म्हणून एकत्र लढले होते. म्हणजेच विजयचे उमेदवार याच पक्षाच्या उमेदवारांना हरवून निवडून आलेत. त्यामुळे ज्यांच्या विरोधात लढलो त्यांच्याशीच युती करण्याची वेळ विजयवर येऊ शकते आणि हाच विषय जमवणं कठीण जाऊ शकतं. पण यात विजयला एक गोष्ट फायद्याची आहे. त्याने जेव्हा आपल्या पक्षाची पहिली सभा घेतली तेव्हाच पक्षाची आयडिओलॉजी डाव्या विचारांनी प्रणित असल्याचं जाहीर केलं. सोबतच पेरियार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले आयडॉल असल्याची घोषणा सुद्धा केली. त्यामुळे आयडिओलॉजिकली त्याला या पक्षांशी युती करताना फारसा अडथळा येणार नाही. पण हीच गोष्ट तो DMK आणि AIADMK सोबत करू शकत नाही. स्टॅलिन यांच्या DMKला त्याने राजकीय शत्रू म्हणलं होतं तर AIADMK सोबत त्याचे जुने संबंध असले तरी AIADMK सध्या भाजपच्या सोबत आहे आणि भाजपला विजयने थेट वैचारिक शत्रू म्हणलंय. त्यामुळे छोट्या पक्षांना एकत्र करणं आणि त्यांना आपल्यासोबत जोडून घेणं हाच विजयसाठी शक्य असलेला पर्याय आहे. पण छोटे पक्ष सहजपणे विजयसोबत येतीलच असं नाही. मुळात हे पक्ष लढले आहेत DMKच्या आधारावर. त्यामुळे थेट DMKला सोडणं आणि विजयच्या लाटेवर विश्वास ठेवणं त्यांच्यासाठी अवघड असणारच आहे. पण या सगळ्यात एक चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे विजय प्लस काँग्रेस. विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर विजयचे वडील चंद्रशेखर यांनी काँग्रेसला खुली ऑफर दिली. तुमची गेलेली सत्ता विजय तुम्हाला मिळवून देईल असं म्हणत त्यांनी थेट पत्ता टाकला. यात भर पडली ती काँग्रेसकडून मिळालेल्या प्रतिसादाची. राहुल गांधींनी फोन करून विजयचं अभिनंदन केल्याचं ट्विट केलं. विजयने सुद्धा त्याला प्रतिसाद दिला. काँग्रेसच्या खासदारांना या संभाव्य युतीबद्दल विचारल्यावर त्यांनी हायकमांडशी बोलून निर्णय घेऊ असं सांगितलं. तर या सगळ्यात काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांनी ऑनलाईन बैठक घेत विजयला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याच्याही बातम्या आहेत. मुळात या विधानसभा निवडणुकीसाठी DMK सोबत युती करण्याआधी काँग्रेसने टीव्हीकेचा पर्याय ट्राय करून बघितला होता. DMK सोबत लढताना जितक्या जागा मिळतील त्यापेक्षा जास्त जागा टीव्हीके सोबतच्या युतीमध्ये मिळतील असा काँग्रेसचा अंदाज होता. पण
विजयने युतीला नकार दिला आणि एकट्याने मैदानात उतरला. पण तेव्हा काँग्रेस सोबत फिसकटलेली बोलणी आता यशस्वी होऊ शकतात आणि काँग्रेसचे 5 आमदार विजयला आपल्या सोबत जोडून घेता येऊ शकतात. काँग्रेसची केंद्रातली ताकद आणि जुने संबंध बघता छोट्या पार्टीजना काँग्रेस TVK कडे वळवू शकते अशी शक्यताही चर्चेत आहे. काँग्रेस आणि इतर पक्ष तयार नाहीच झाले तर विजयकडे पर्याय उरतो तो AIADMKचा. 2011 मध्ये विजय मक्कल याक्कमने AIADMKला सपोर्ट केला होता. त्या निवडणुकीत AIADMKने बाजी सुद्धा मारली होती. त्यामुळे जुने लागे बांधले असले तरी सध्या 47 जागा असलेली AIADMK तिसऱ्या नंबरवर आहे आणि भाजपच्या सोबत आहे. पण AIADMKला भाजपशी असलेली युती तोडण्यात फार धोका नाही. मुळात द्रविडी विचारांशी फारकत घेऊन भाजपशी युती केल्याची टीका AIADMKवर अनेकदा होत असते. भाजपला तमिळनाडूमध्ये फक्त एका जागेवर यश मिळाले. त्यामुळे पुन्हा सत्तेच्या केंद्रस्थानी यायला AIADMK कडून धाडसी पाऊल उचललं जाऊ शकतं. पण मग तमिळनाडूच्या या सरकारचे केंद्र सरकारशी संबंध कसे राहतात हा महत्त्वाचा मुद्दा ठरेल. त्यामुळे यात रिस्क आहेच. तरी सुद्धा TVKच्या काही नेत्यांनी जे आधी AIADMK मध्ये होते त्यांनी आपले जुने संबंध वापरून पलानीस्वामी आणि इतर नेत्यांशी बोलणी सुरू केल्याचं सांगितलं जातंय. जर ही गणितं लागली नाहीत तर बाहेरून पाठिंबा देण्याचा पर्याय पुढे येऊ शकतो. विजय अल्पमतातलं सरकार स्थापन करू शकतो आणि जेव्हा बहुमत सिद्ध करायचं असेल तेव्हा AIADMK त्याच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देऊ शकते किंवा त्यांचे काही आमदार अनुपस्थित राहून बहुमताचा आकडा कमी करू शकतात. जर 30 आमदार अनुपस्थित राहिले तर बहुमताचा आकडा 103 वर येऊ शकतो जो विजयकडे आहे. पण यामध्ये रिस्क फॅक्टर हा आहे की अल्पमतातलं सरकार कधीही कोसळू शकतं. त्यामुळे विजय ही रिस्क घेणं अवघड आहे. पण अर्थात युती आघाडी करून सरकार उभं करण्यात सुद्धा रिस्क आहेच. मुळात तमिळनाडूमध्ये हे बेरजेचं राजकारण करण्याची वेळ फारशी आलेली नाही. तिथे एकतर DMKला वन साइड विजय मिळतो किंवा मग AIADMKला. अर्थात काही अपवाद सोडले तर या पक्षांना छोट्या पक्षांवर अवलंबून राहण्याची वेळ फारशी आलेली नाही. आणि यावेळी विजय समोर ते आव्हान असेल. एकतर तो पहिल्यांदाच सत्तेत आहे, राजकीय अनुभव फारसा नाही, तर छोट्या पक्षांकडे भले 2 आमदार असले तरी त्यांच्या डिमांड मोठ्या असणार आहेत. प्रत्येक गोष्ट जुळवून घेताना छोट्या पक्षांचा दबाव सांभाळताना विजयची खरी कसरत आहे. ही कसरत जमली तर लाटेचं रूपांतर लॉंग टर्म राजकारणात करता येईल, नाहीतर डाव अवघड आहे. विजयने बाजार उठवलेल्या DMKने आपण भक्कम विरोधी पक्ष म्हणून पुढे येणार आहोत हे ऑलरेडी जाहीर केलं असल्याने विजय समोरची आव्हानं सोपी नाहीत. पण सध्या तरी पहिलं आव्हान आहे ते नंबर गेमचं, ते 10 आमदार मिळवण्याचं आणि 118ची मॅजिक फिगर गाठून प्रत्यक्षात मुख्यमंत्रीपदी बसण्याचं.